हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता बऱ्याच बायकांचा प्रश्न असा असतो की आजकालची मुलं हिरव्या पालेभाज्या खात नाहीत, त्यांना हवं तसं प्रोटीन वगैरे भेटत नाही, त्यांच्या शरीराला हवे तसे प्रथिने भेटत नाहीत. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्या मुलांसाठी आणि त्याच बायकांसाठी आहे की मुलं वरण वगैरे खात नाहीत किंवा बऱ्याचशा भाज्या कॅरेट वगैरे खात नाहीत, तर ते कसे खातील यासाठी मी आजचा व्हिडिओ छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपण मुलांना सांबर मधून या सगळ्या भाज्या देऊ शकतो. तर ते सांबार कसं बनवायचं मी तो तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर, शेवगा, वांगी, टोमॅटो आणि कांदा. गाजरामध्ये सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि वांग्यात सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रमस्टिक्स, शेवगा खाल्लेला खूप जास्त चांगला असतो आणि मुलांना अजिबात आवडत नाही. बरेचसे मुलं असे असतात जे शेवग्याची भाजी अजिबात खात नाहीत, म्हणून आपण अशा पद्धतीने त्यांना बनवून देऊयात जेणेकरून त्यांच्या शरीरात सुद्धा महत्त्वाचे घटक जातील आणि त्यांना सुद्धा ती गोष्ट आवडेल. तर आज आपण पाहणार आहोत पूर्ण भाज्या टाकून सांबर कसे बनवायचे. तर त्यासाठी आपण घेणार आहोत अर्धी वाटीलाही थोडीशी कमीच डाळ. जर आपल्या घरात भरपूर जण असते तर त्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकतात. जर 2-3 जणांची बनवायची असेल तर अर्ध्या वाटीलाही थोडीशी डाळ घ्यायची आहे. नंतर डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपण कापून घेतलेली एक वांगी, अर्ध कॅरेट घ्यायचं आहे, एक शेवग्याची शेंग घ्यायची आहे आपल्याला आणि एक छोटासा टोमॅटो आणि एक हिरवी मिरची घ्यायची आहे. जर हिरवी मिरची तिखट असेल तर हाफ टाकली तरी चालते, कारण मुलांना जास्त तिखट नको. आता आपल्याला गॅसवर 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण आपले व्हेजिटेबल्स छान असे गाळ झालेले आहेत आणि त्यातले जे घटक आहेत महत्त्वाचे, त्यातले जे प्रोटीन वगैरे आहे ते पूर्ण डाळीमध्ये सुद्धा मिक्स झालेलं आहे आणि जास्त ते पूर्ण हिदीद होऊ नये किंवा गाळ होऊ नये म्हणून आपल्याला पळीच्या साहाय्याने ते सर्व शेवगा वगैरे बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि आता वेळ आहे ती म्हणजे फोडणीची. गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल, 1 चम्मच जिरे, कढीपत्ता, नंतर त्यामध्ये असा उभा कापलेला कांदा आपल्याला घालायचा आहे. आपण असं म्हणू की कसाही कांदा घातला तर काय प्रॉब्लेम आहे, पण नाही, आपण जशा पद्धतीने कांदा कापू त्या पद्धतीने आपल्या पदार्थाची टेस्ट चेंज होते, म्हणून असा उभ्या पद्धतीने आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. आणि नंतर मंद आचेवर 1-2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला घालायची आहे, त्याने सुद्धा आपल्या सांबाराची टेस्ट वाढेल. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्ध्या चम्मचलाही थोडासा कमी सांबार मसाला घालायचा आहे. सांबार बनवायचं म्हटलं की सांबार मसाला लागतोच आणि जे आपण शेवगा वगैरे त्यामध्ये शिजवून काढून घेतलेला तो शेवगा ॲड करायचा आहे, त्याला अजून 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जे शिजवून घेतलेलं वरण वगैरे आहे त्याला छान असं पळीच्या वगैरे साह्याने हटवून बारीक करून आपल्याला ते त्यात मिक्स करायचं आहे. आणि वरतून चवीनुसार मीठ आणि चिंचेचं थोडंसं पाणी, त्यामध्ये चिंच अगदी थोडी होती पण पाणी मी जास्त टाकलं होतं, एक अर्धी वाटीला सुद्धा कमी आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे. आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे सांबार गरम करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता सुंदर डिलिशियस आणि छान असं सांबार आपलं बनवून तयार आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या. एकच बाऊल नाही, तुमचे मुले 2-2 बाऊल हे सांबार खातील आणि त्यांना नक्कीच आवडेल. आणि हे सांबार चपातीसोबत सुद्धा तुम्ही देऊ शकता, असं काही नाही की ते इडलीसोबतच द्यावं म्हणून, पण इडलीसोबत सुद्धा तुम्ही ट्राय करा. मुलं काय करतात, हल्ली नुसत्याच इडल्या खातात. बऱ्याच मुलांना मी पाहिलं की ते नुसतीच इडली खातात, इडलीसोबत सांबार वगैरे खाणं प्रिफर करत नाहीत. पण अशा पद्धतीने तुम्ही सांबार नक्कीच बनवा, तुमच्या मुलाच्या शरीरामध्ये पण आवश्यक घटकही जातील आणि ते सांबारसुद्धा खातील. त्याचबरोबर त्यांनासुद्धा नुसती इडली खायची त्यांची जी सवय आहे ती सुद्धा त्यांची सवय कमी होईल आणि त्यांच्या शरीरात बाकीचे पण पूर्ण पालेभाज्या किंवा यात आपण पालक वगैरे पण ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला माझी ही छोटीशी आणि डिलिशियस रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.